नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर आणि प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची उत्कंठा वाढलेली आहे। सोशल मीडियावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचे अनेक मेसेजेस येत आहेत, पण या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये खात्रीशीर माहिती देणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वप्रथम जो GR यावा लागतो तो GR कधी येईल आणि त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा। अशा प्रकारची प्रोसेस झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना त्यांचा हक्काचा लाभ आहे तो दिला जातो। तर सध्या तरी आता एक नवीन माहिती समोर येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो हप्ते वितरणाचा GR आहे साधारणतः 3 तारखेनंतर प्रदर्शित होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे, कारण का आगामी काळातील निवडणुका 2 तारखेला आहेत आणि त्याच्यानंतर पाहू शकता की 3 तारखेला निकाल लागणार आहे। या कंडिशनमध्ये सध्या जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ते वितरणाचा GR नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत येणं अपेक्षित होता, परंतु हा GR आलेला नाही आहे। त्यामुळे हा GR आहे संबंधित विभागातील जे अधिकारी आहेत यांच्यामार्फत माहिती मिळाली असता 3 तारखेच्या नंतर प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। तर लक्षात घ्या, अशी माहिती समोर आलेली आहे, पण हा जो GR आहे तो कन्फर्म कधी येईल या संदर्भात त्यांनी तारीख सांगितलेली नाही, कारण का सर्व प्रशासन व्यवस्था असेल किंवा संबंधित अधिकारी असतील तर इलेक्शनच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरणाची जी मान्यता असेल किंवा शासकीय GR आहे 3 तारखेनंतर प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर या संदर्भात अगदी प्रॉपर माहिती आपण घेत आहोत। हप्ते वितरणासंदर्भातला GR असेल किंवा लाडक्या बहिणी संदर्भातल्या ज्या अडचणी असतील याच्या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत। त्यामुळे लक्षात घ्या, जोपर्यंत GR प्रसिद्ध होत नाही आहे तोपर्यंत हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच शाश्वती देता येणार नाही आहे। तर सर्वात प्रथम हप्ते वितरणाचा GR आणि त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा आणि लगेचच हप्ते वितरण केलं जातं। मग हा जो लाभ आहे साधारणतः डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वितरित होण्याची शक्यता आहे। म्हणजेच पहिल्या आठवड्याचे शेवटचे काही दिवस शनिवार असेल, शुक्रवार असेल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्याचे काही दिवस, अशा प्रकारे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हा जो लाभ आहे तो वितरित केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। लवकरच या संदर्भातली जी घोषणा आहे ती मंत्री आदित्य तटकरे करतील, पण सध्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती हा जो लाभ असेल किंवा घोषणा असेल तर 3 तारखेनंतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर या संदर्भातली माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल। हप्ते जे आहे ते EKYC केली असेल तरी देखील येणार आहेत, EKYC केली नसेल तरी देखील हा जो लाभ आहे तो मिळणार आहे। पण याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी जून, जुलै आणि ऑगस्ट तर या 3 महिन्यांमध्ये त्यांचा जो लाभ आला नव्हता तर अशा लाडक्या बहिणींना जो उर्वरित लाभ आहे एकत्रित मिळण्याची शक्यता कमी आहे। पण डिसेंबर महिन्याचा हप्ता पात्र लाडक्या बहिणींना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये मिळणार आहे। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। अजून तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातली घोषणा झालेली नाही। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजेच लाडक्या बहिणीची उत्कंठा वाढलेली आहे ही रास्त बातमी आहे, पण प्रतीक्षा करा, लवकरच या संदर्भातली अपडेट येणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।